यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का असा सवाल उपस्थित झालाय, कारण आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची माहिती समोर येते। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचं कळतंय आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी या दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, त्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर वेगवान घडामोडी घडताना दिसतायत आणि त्यामध्ये आता मनसेचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे यांची भेट भाजपच्या एका बड्या नेत्याने घेतलेली आहे आणि त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे, तर राज ठाकरेंच्या निवासस्थानी आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतलेली आहे। तब्बल तासभर या दोघांमध्ये चर्चा सुरू होती। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? राज ठाकरेंची आशिष शेलार यांनी भेट घेतल्याचं कळतं आणि त्यामुळे आता मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलंय, काय अपडेट्स? नक्कीच वर्षा, गेल्या काही दिवसांमध्ये आपण सातत्याने पाहत आहोत की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीमधील विशेषतः मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठेतरी भेटीगाठी वाढल्याचं दिसत होतं। मात्र आता थेट मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे शिवतीर्थवर गेलेले होते तासभर। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणूक अवधी तोंडावर येऊन पडलेली आहे आणि मुंबईमध्ये विशेषतः नाशिक असेल अशा ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे। त्या ठिकाणी मनसे सोबत कुठेतरी एक मैत्रीपूर्ण लढत करता येऊ शकते का, या संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। विशेषतः मुंबईमधील 6 जागा भाजप आणि महायुतीला जिंकायच्या आहेत आणि यामध्ये मनसे कुठेतरी एक डिसाइडिंग फॅक्टर होऊ शकतो। त्यामुळे मनसे बरोबर याच विषयावरती तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विशेषतः दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर यांना मनसेकडून लढवण्याची तयारी मनसेने सुरू केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेना ठाकरे गटासमोर हे मोठं आव्हान असू शकतं, कारण मनसेमुळे कुठेतरी मतांची विभागणी होऊन महायुतीला फायदा होऊ शकतो किंवा मनसे सोबत आल्यामुळे पण महायुती भक्कम होऊ शकते, असा एक समज आहे आणि तोच कुठेतरी आता या चर्चांमधून आणि या भेटीगाठींमधून अधिक प्रलग होताना पाहायला मिळतोय। वर्षा, निश्चितच चेतन, आपण बघितलं तर या ठिकाणी भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय आणि येत्या काळामध्ये निवडणुका आहे, त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीची घोषणा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आता किती आघाड्या आणि युती होतील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यामध्येच आता हा नवीन अध्याय म्हणता येईल का? कारण राष्ट्रवादी जे अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेची ही सुद्धा महायुतीमध्ये आहे। नक्कीच वर्षा, कारण एकंदरीत मराठी मतांवरती ठाकरे गटाचे जसं वर्चस्व आहे तसंच मनसेचाही प्रभाव सातत्याने आपण पाहिलेला आहे आणि कुठेतरी राम मंदिराचं लोकार्पण असेल त्यावेळी उद्धव ठाकरेंना डावलून राज ठाकरेंना निमंत्रण देण्याचा भाग असेल किंवा वेगवेगळ्या हिंदुत्वाच्या अजेंड्यांवरती राज ठाकरेंचं एकूणच मनसे आणि महायुतीचं मत होतं ते एकत्र पाहायला मिळालं होतं। त्यामुळे सातत्याने विचारधारा एक असल्याची वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांनी केलेली होती। प्रसाद लाड सारखे आमदार जे समन्वय समितीचे प्रमुख आहेत महायुतीच्या, ते याआधी राज ठाकरेंना भेटताना आपण पाहिलेलं होतं। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेही तासभर शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंबरोबर चर्चा करताना पाहायला मिळाली। चेतन, थोडंसं मी तुम्हाला थांबवते कारण मनसेचे संदीप देशपांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संदीप देशपांडेजी, काय सांगाल? मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मुळातच असं आहे की अजून अशा प्रकारच्या संदर्भातला कुठलाही निर्णय अजून पक्षात झालेला नाहीये आणि योग्य वेळी सन्माननीय राजसाहेब या संदर्भातला निर्णय घेतील। मग याचा अर्थ तुम्हाला त्या पद्धतीच्या ऑफर येत आहेत किंवा बोलणी सुरू झालेली आहे असं समजायचं का? कसं आहे, माझ्यासारखा एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं काम आहे जो आदेश सन्माननीय राजसाहेब देतील त्याप्रमाणे काम करणं। युतीची चर्चा असेल काय असेल ते वरिष्ठ सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी होत असतात, त्यामुळे त्याचा जो काही निर्णय असेल तो तेच घेतील। देशपांडेजी, मग राज ठाकरेंनी याविषयीचा निर्णय घेतला आणि जर मनसे महायुतीमध्ये सामील झाली तर तुमची नेमकी भूमिका काय असेल किंवा कशा पद्धतीचं पुढची रणनीती असेल मनसेची? मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही सर्वजण सामान्य महाराष्ट्र सैनिक आहोत। जो आदेश सन्माननीय राजसाहेब देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे आमचं काम आहे आणि ते जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू। निश्चितच देशपांडे सर, धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर हे होते संदीप देशपांडे, मनसेचे नेते। त्यांनी काहीही ठळकपणे बोलणं टाळल्याचं दिसतंय। राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असतील आणि तेच याविषयीचा निर्णय घेतील, जो निर्णय राज ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल असं संदीप देशपांडे म्हणतायत।
तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, राज ठाकरेंच्या निवासस्थानी आशिष शेलार पोहोचलेले होते आणि त्यानंतर या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.